परंतु धोंड्याच्या जेवणाच्या नावाखाली या मुलीच्या आईवडिलांचं एक प्रकारे नव्या स्वरूपामध्ये शोषण होतं। धोंड्याच्या जेवणामध्ये जेवण घातल्याबरोबर त्याला आपण सोन्याचे दागिने पण दिले पाहिजे, अन्यथा तो जावई, त्या जावयाचे आईवडील हे नाराज होतात आणि त्या मुलीला पुढं तिला त्रास देण्याची शक्यता वाढते। सर्वप्रथम मी माझा परिचय देतो। मी प्राध्यापक गुलाब फरोडे, परळीमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो। तर अलीकडं 3 वर्षामध्ये एकदा धोंड्याचा महिना येतो, त्याला आपण अधिकचा मास म्हणतो। आणि या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्या जावयाला, मुलीला आणि जावयाच्या नातेवाईकाला म्हणजे त्याच्या आईवडिलांना आपल्याकडं धोंड्याचं जेवण खाण्यासाठी बोलवायची प्रथा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। बरं, धोंड्याचं जेवण घालणं हे वाईट नाही आहे, परंतु धोंड्याच्या जेवणाच्या नावाखाली या मुलीच्या आईवडिलांचं एक प्रकारे नव्या स्वरूपामध्ये शोषण होतं। ते शोषण म्हणजे धोंड्याच्या जेवणानंतर नवरदेव किंवा मुलाला त्याच्या सासूसाऱ्याने मोठ्या प्रमाणामध्ये सोने, चांदी, कपडे असे भेटवस्तूच्या रूपात त्याला त्यांनी भेट द्यायची असते। ही वाईट आहे। आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये जनजागृती होत आहे, समाज प्रबोधन होत आहे आणि या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून अलीकडे कुठंतरी हुंड्याचं प्रमाण एक कमी होत आहे, घटत आहे। ही गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची आहे। परंतु पुन्हा धोंड्याच्या जेवणाच्या रूपाने हुंडा मागण्याची नवी प्रथा समोर येते आहे असं मला दिसून येत आहे। म्हणजे धोंड्याच्या जेवणामध्ये जेवण घातल्याबरोबर त्याला आपण सोन्याचे दागिने पण दिले पाहिजे, अन्यथा तो जावई, त्या जावयाचे आईवडील हे नाराज होतात आणि त्या मुलीला पुढं तिला त्रास देण्याची शक्यता वाढते। त्याच्यामुळं त्या मुलीच्या आईवडिलांची पात्रता असो नसो, तिची आर्थिक स्थिती असो नसो, तो बिचारा काय करतो, बाप मुली आणि जावई धोंड्या जेवणाला आले म्हणलं की तो कुठल्या तरी प्रकारे सावकारून पैसा उचलतो, उसमोर पैसा करतो आणि आपल्या जावयाची भर घालतो, त्याला सोने चांदीचे दागिने देतो आणि त्याला धोंड्याचं जेवण पूर्ण करतो। त्यामुळे अशा प्रकारची पद्धत आहे। ही पद्धत एक प्रकारे नव्या स्वरूपामध्ये हुंड्याच्या स्वरूपात पुढे येते आहे असं मला वाटतं। त्यामुळे अशा प्रकारची जी धोंड्याची पद्धत आहे ही अगदी बंद झाली पाहिजे असं आम्हाला अनिष्ट लोकांना वाटतं। ही प्रथा वाईट आहे, ही प्रथा शोषणाची आहे। ॲक्च्युली कसं आहे, जेव्हा मांजराने, कुत्र्याने किंवा एखाद्या कुठल्याही प्राण्याने अखाद्य आणि अपचनीय वस्तू जेव्हा खाल्ली जाते, साधारणतः मांजराने एखादी खाद्य वस्तू खाल्लेली असेल तर 12 तास ते 48 किंवा 72 तासापर्यंत ते बाहेर पडणं अपेक्षित असते। परंतु जर समजा ते पोटामध्ये किंवा लहान आतड्या किंवा मोठ्या आतड्यामध्ये रुतून बसलेले असेल तर अशा वेळेस जर तिनं त्याची लक्षणं दाखवली, खाल्ले नाहीत किंवा उलटीची लक्षणं दाखवली, अशा वेळेस डॉक्टरांच्या सल्ल्यानं तिचा एक्सरे काढून जर आपण एक्झॅक्टली लोकेशन पाहू शकलो असतो की ती कुठं आहे ते, आणि त्यानुसार शस्त्रक्रियाद्वारे आपण ती अंगठी बाहेर काढली जाऊ शकतो।